CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फा 1161 जागांसाठी CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती आणि फॉर्म सुद्धा भरून घेतले। लक्षात ठेवा आणि बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड केव्हापासून येणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे आणि ग्राउंडचं सेंटर कोणतं आम्हाला भेटणार आहे, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीसाठी असणार आहे, तर ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे आणि ह्या भरतीमध्ये हे जी भरती आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आहे, तर यामध्ये कुक झालं, त्याचबरोबर स्वीपर झाले, असे काही बरेच यामध्ये पद होते ट्रेड्समॅनचे। तर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे। तर कोणकोणत्या पदामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 1161 जागांसाठी ही भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून द्या, कारण की आता लवकरच या भरतीचे ग्राउंड सुद्धा होणार आहे, हॉल तिकीट सुद्धा येणार आहे। आणि सध्याच्या कंडिशनला जे BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीचे जे ग्राउंड होते तर ते नागपूरमध्ये होते। नागपूरमध्ये मुलांचे मे महिन्यामध्ये ते ग्राउंड संपून गेलेले आहे आणि ते भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो इकडले आपली ग्राउंड चालू होणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे। तर आपण या भरतीमध्ये CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण हॉल तिकीटचा जर विचार केला तर हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, तर जवळपास तुम्हाला जून ते जुलै महिन्यापर्यंत जे या भरतीचे हॉल तिकीट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि ग्राउंडचा जर विचार केला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं जे ग्राउंड आहे हे जवळपास जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी येऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये ट्रेड टेस्ट आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि सेंटरचा जर विचार केला तर सेंटर मुलांना कोणकोणते भेटणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या भरतीमध्ये, तर नागपूर हे सुद्धा सेंटर आपल्याला भेटू शकते, त्याचबरोबर मुंबई सेंटर भेटू शकते, त्याचबरोबर पुणे सेंटर भेटू शकते, त्याचबरोबर रायगड सेंटर भेटू शकते, लातूर सेंटर आपल्याला भेटू शकते आणि त्याचबरोबर रायगड, त्याचबरोबर जे गुजरात सुद्धा आपल्याला सेंटर भेटू शकते। तर हे काही 5-6 सेंटर आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे आणि जास्त करून नागपूर हे सेंटर या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं जे ग्राउंड या ठिकाणी मैदानी चाचणी जे चालू होणार आहे हे जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि हॉल तिकीट सुद्धा लवकरच आपल्या या ठिकाणी येणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर सर्वात अगोदर जे आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे पुरुष उमेदवारांचा हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त जर झाला, 1 सेकंड म्हणा 2 सेकंड झालं तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, एक लक्षात ठेवा। तर तयारी जबरदस्त या ठिकाणी चालू आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर आतापासून फिजिकलची तयारी आपली चालू द्या, कारण की फिजिकल यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे। आणि फिजिकल झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट। आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर यामध्ये कुकचा पद होता, बूट मेकरचा, कॉबलरचा पद होतं, टेलरचं होतं, बार्बर होतं, वॉशरमॅन होतं, स्वीपर होतं, पेंटर होतं, कार्पेंटर होतं, इलेक्ट्रिशियन, माडी, वेल्डर, चार्ज मॅच, तर हे काही या त्याचबरोबर मोटर पंप अटेंडंट, तर हे काही पद जे ट्रेड्समॅन मध्ये होते CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये। तर यामध्ये आपलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर जे कुकचं पद आहे तर कुकमध्ये आपल्याला काय करावं लागणार
लागणार आहे, पोळ्या बनवून दाखवावं लागणार आहे, भात बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर दाल सांबार बनवून दाखवावं लागणार आहे, इडली बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर मासोळीची भाजी बनवून दाखवावं लागणार आहे, अंड्याची भाजी बनवून दाखवावं लागणार आहे, खीर बनवून दाखवावं लागणार आहे. हे कुकमध्ये आपल्याला स्वयंपाक बनवून दाखवावं लागणार आहे. त्यानंतर बूट मेकरमध्ये कॉबलरमध्ये जर पाहिलं तर बुटाची पॉलिशिंग करून दाखवावं लागणार आहे, हातानं स्टूलवर बसून आपल्याला ते हे करावं लागणार आहे, पुसावं लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर कटिंग ऑफ लेदर रिपेअर ते आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो कापून सुद्धा ते दाखवावं लागणार आहे. तर म्हणजे ते दुरुस्त सुद्धा करून दाखवावं लागणार आहे आपल्याला बूट. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे टेलर आहे. टेलरमध्ये जर पाहिलं आपण ट्रेड टेस्ट टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल, त्याचबरोबर कटिंग ऑफ क्लॉथ, त्याचबरोबर स्टिचिंग ऑफ युनिफॉर्म. तर हे काही आपल्याला ट्रेड टेस्टमध्ये असणार आहे. बार्बरमध्ये जर पाहिलं तर हँडलिंग ऑफ टूल्स, त्याचबरोबर हेअर कटिंग करून दाखवावं लागणार आहे, दाढी करून दाखवावं लागणार आहे, केस कापून दाखवावं लागणार आहे. त्यानंतर वॉशरमॅनमध्ये जर पाहिलं आपण तर वॉशिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर आयरनिंग ऑफ खाकी कॉटन युनिफॉर्म. तर तो आपल्याला युनिफॉर्मसुद्धा आपल्याला धुवून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला टेरिंग ऑफ वुलेन टेरी कॉटन युनिफॉर्म. त्याचबरोबर स्वीपर पदामध्ये जर आपण पाहिलं तर स्वीपर पदामध्ये आपल्याला स्वीपिंग करून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर जे यामध्ये पेंटर पदामध्ये जर पाहिलं तर पेंटर पदामध्ये नॉलेज ऑफ कलर पेंट अँड शेड, त्याचबरोबर पेंटिंग ऑफ साइन बोर्ड, त्याचबरोबर पेंटिंग ड्रायविंग. आणि स्वीपर पदामध्ये जर आपण पाहिलं ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी झाडू त्या ठिकाणी मारून दाखवावं लागणार आहे स्वीपर पदामध्ये. त्याचबरोबर टॉयलेट आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, बाथरूमची साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे. हे काम आपल्याला स्वीपर पदामध्ये करावं लागणार आहे. अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे. त्यानंतर कारपेंटरमध्ये जर पाहिलं हँडलिंग ऑफ टूल, त्याचबरोबर कटिंग ऑफ वॉल, त्याचबरोबर फिटिंग पॉलिशिंग अँड फिनिशिंग मटेरियल. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनमध्ये जर पाहिलं तर नॉलेज ऑफ AC DC करंट, त्याचबरोबर न्यू इलेक्ट्रिकल फिटिंग, त्याचबरोबर रिॲक्टिफिशन ऑफ इलेक्ट्रिक फॉल्ट. त्याचबरोबर माळीमध्ये जर पाहिलं तर हे काही या ठिकाणी आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे, कारण की एवढे जर तुम्हाला वाचून दाखवलं तर जास्त टाईम या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं जे आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपली काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. ठीक आहे. आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे तर पेपर असणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचा एक हा पार्ट या ठिकाणी असणार आहे. जसं तुम्ही SSC GDचा पेपर दिलाच असेल याच्या अगोदर, तर SSC GDमध्ये कसं हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर आपण निवडू शकतो, सेम यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे. एकदा मी तुम्हाला सिलेबस सांगून देतो. आणखीन जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे. 100 मार्काचा आपला हा पेपर असणार आहे आणि जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा टाईम भेटणार आहे. आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर पेपरमध्ये 100चे 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं आहे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये नाही आहे. नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून जे प्रश्न आपले बरोबर असते तर ते आपले या ठिकाणी मायनस झाले असते, नेगेटिव्ह मार्किंग असती तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर जेव्हा सुद्धा पेपरला जासान तर 100चे 100 प्रश्नावर टिक करून यायचं आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय